मनोज जरांगे आज बीड आणि धाराशिवच्या दौऱ्यावरती मराठा आंदोलनासंदर्भातील पुढच्या वाटचालीसंदर्भात मराठा बांधवांशी करणार चर्चा। आम्ही काही न करता आमच्या मागे एसआयटी लावत असाल तर आत्महत्या केलेल्या मराठा बांधवांचे कुटुंबीय सरकार विरोधात 302 चे खटले दाखल करणार, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मी लढतोय, अजय महाराज बारसकर यांची प्रतिक्रिया। नेतृत्वाकडून जाती जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, बारसकर यांचं नाव न घेता जरांगेंवरती आरोप। मराठा समाजाला दिलेलं 10% आरक्षण हे 50%च्या आत समाविष्ट करून ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी हायकोर्टात कॅव्हेट दाखल, गंगाधर काळकुटेंकडून कॅव्हेट दाखल, 8 तारखेला सुनावणी। मराठा समाजाच्या महिलांनी घेतली अतुल सावेंची भेट, जरांगेंच्या भेटीसाठी भाजपच्या महिला गेल्यानंतर मराठा समाजाच्या महिलांची सावेंना भेट। बीडमध्ये मराठा समाजाची महत्त्वाची बैठक, लोकसभेच्या निवडणुकीमधून प्रत्येक गावामधून 2 उमेदवारी अर्ज भरणार। मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकार गंभीर नसून निवडणुकीमध्ये मराठा समाजच सरकारला घेरणार असल्याचा ठराव। डोंबिवलीच्या कोळेगाव इथे आज शासन आपल्या दारी कार्यक्रम, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह शंभूराज देसाई, रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदे उपस्थित राहणार। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आजचा 7वा दिवस, आतापर्यंत झालेल्या 5ही बैठका निष्फळ, सोमवारी पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठकीचं आयोजन। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 5 आणि 6 मार्चला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, महाराष्ट्रामध्ये जागा वाटपाचा तिढा सोडवणार। 5 तारखेला शहांचा छत्रपती संभाजीनगर, अकोला आणि जळगावचा दौरा। लोकसभेसाठी 16 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशातील भाजपचे 195 उमेदवार जाहीर। वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी तर गांधीनगरमधून अमित शहा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार। आमच्याकडे लढण्यासाठी सक्षम उमेदवार आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीतून नाही तर नाशिकमधून लढावं, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचं आव्हान। तर गटात गेलेले 90% खासदार आपल्या संपर्कामध्ये, आम्ही त्यांना घेणार नाही, राऊतांचं विधान। जौनपूरसाठी नावाची घोषणा होताच कृपाशंकर सिंह भाऊ, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझ्यावरती विश्वास ठेवला, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कृपाशंकर सिंह यांची भावना। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आगामी निवडणुकीसाठी शुभेच्छा। यावेळी लोकसभा निवडणुकीमध्ये 400 जागा जिंकू, नितीश कुमार यांचा दावा। बिहारच्या औरंगाबाद शहरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा, आम्ही कामाची सुरुवातही करतो आणि काम पूर्णही करतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांना टोला। शेतकरी रस्त्यावरती उतरणार नाही, आत्महत्या करणार नाही, याची गॅरंटी पंतप्रधान मोदी का घेत नाहीत? अकोल्यामध्ये शेतकरी संघर्ष पदयात्रेच्या समारोपाच्या वेळी नितीन देशमुख यांचा हल्लाबोल। बिहारमध्ये आज महाविकास आघाडीची रॅली, अनेक नेते मंडळी उपस्थित राहणार। सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि राहुल गांधी रॅलीमध्ये सहभागी होणार। संत गजानन महाराज यांचा आज 146वा प्रगट दिन, या निमित्तानं शेगावच्या गजानन महाराज मंदिरामध्ये आज दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन। देशभरातून 700हून अधिक दिंड्या शेगावमध्ये दाखल। आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती मेगा ब्लॉक, मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार मार्गावर तर हार्बरवरती मानपूर ते नेरूळच्या दरम्यान मेगा ब्लॉक। सुप्रिया सुळे, अजित पवार यांनी एकमेकांची भेट टाळली, व्यासपीठावरती समोरासमोर येऊनही अजित पवार आणि सुप्रिया सुळेंनी एकमेकांशी बोलणं टाळलं। बारामती माझ्यासाठी देशामध्ये नंबर 1, खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। नमो रोजगार मेळाव्याच्या दरम्यान सुनेत्रा पवार आणि आमची आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती चर्चा झाली, सुप्रिया सुळेंची माहिती। पोलीस भरतीमध्ये 8000 मुलांना सरकारनं वेटिंगवरती ठेवलंय, नवीन भरती करणार असाल तर आम्हाला भरती करा, विद्यार्थ्यांची खासदार सुप्रिया सुळेंकडे मागणी। आगामी निवडणुका पारदर्शक आणि निष्पक्षपणे पार पडणार, कोणताही पक्षपात होणार नाही, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची माहिती। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा संपली, लवकरच शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांसह आंबेडकरांची बैठक होणार, खासदार संजय राऊत यांची माहिती। मातोश्रीपासून काही मीटरच्या अंतरावरती शिंदे गटाचे बॅनर, आगामी निवडणुकीसाठी शिंदे गटाची बॅनरबाजी, विभाग प्रमुख कुणाल सरमळकर यांनी बॅनर लावल्याची माहिती। श्रीरंग बारणे यांना भाजपनं उमेदवारी देऊ नये, अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे आमदार सुनील शेळके यांचा विरोध कायम।
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची वरळीमधील बीडीडी चाळीतील रहिवाशांची भेट. दक्षिण मुंबईमधून नार्वेकरांना उमेदवारी मिळण्याची शक्यता. गुलाब्यापासून ते दहिसरपर्यंत सर्व पोलीस बांधवांना हक्काची घर मिळवून देणार. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची घोषणा. आगामी निवडणूक शिंदे आणि अजित पवार यांनी त्यांच्या चिन्हावरती लढवलेली अखेरची निवडणूक असेल. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा दावा. आघाडीचा धर्म आम्ही पाळणार, मात्र सोलापूर लोकसभा लढवण्याची आमची देखील तयारी. शरद पवार जो निर्णय घेतील तो मान्य करू. सोलापुरातील राष्ट्रवादी शरद पवार गटाची भूमिका. अमरावती लोकसभेची जागा शिवसेनेची, त्यामुळे मीच निवडणूक लढवणार. माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा दावा. वर्ध्यामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेसाठी संभाव्य उमेदवार जाहीर. वंचितकडून प्राध्यापक राजेंद्र साळुंखे यांच्या नावाची संभाव्य उमेदवार म्हणून घोषणा. आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी राजकारणामध्ये सक्रिय. सुलभा गायकवाड यांच्या हस्ते अनेक विकास कामांचं भूमिपूजन. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये 3.5 लाख मतदार असलेल्या पुवार समाजाचा निर्वाणीचा इशारा. भंडारा गोंदियामध्ये पुवार समाजाचा उमेदवार देण्याची केली मागणी. तातडीनं बेस्ट पास दरवाढ मागे घ्या. बेस्ट प्रवास हा 87% महागणं अयोग्य. बेस्ट पास दरवाढीवरती आदित्य ठाकरे यांची टीका. राज्यामध्ये आज पोलिओ लसीकरण मोहीम राबवली जाणार. लहान बालकांना नागरिकांनी पोलिओची लस द्यावी. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचं आवाहन. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत शिफारस करण्यात आलेल्या 121 मंडळ कृषी अधिकाऱ्यांना 7 महिन्यांच्या विक्रमी वेळेमध्ये नियुक्ती प्रदान. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती. अमरावतीमध्ये समृद्धी महामार्गावरती खड्डा. लोहगाव पुलाच्या जवळ खड्ड्यामुळे कामाच्या दर्जावरती प्रश्नचिन्ह. दुरुस्तीच्या कामाला सुरुवात. 1.5 वर्षामध्ये समृद्धी महामार्गाच्या कामाचं पितळ उघडं पडलं. समृद्धी महामार्गाला शिंदे फडणवीसांच्या भ्रष्टाचाराचं भगदाड. नाना पटोलेंची टीका. पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलावून सरकारनं घाईघाईनं समृद्धी महामार्गाचं उद्घाटन केलं, पण या महामार्गाचं काम निकृष्ट दर्जाचं. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची सरकारवरती टीका. लातूरमध्ये स्टॅच्यू ऑफ नॉलेज या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 75 फुटी पुतळ्याच्या भूमिपूजन सोहळा संपन्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क इथे पुतळ्यासाठीच्या नियोजित जागेचं भिक्खू संघाच्या हस्ते भूमिपूजन. पुण्यामध्ये लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचं भूमिपूजन. अनेक अडचणी आल्या, मात्र आपण त्या दूर केल्या आणि भूमिपूजन पार पडलं, ही आनंदाची बाब. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य. लहुजी साळवे यांनी क्रांतिकारकांना शस्त्रांचं प्रशिक्षण देणारी शाळा काढली होती. लहुजी वस्ताद साळवेंच्या स्मारकाच्या भूमिपूजनानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. लहुजी साळवे यांचे स्मारक मंजूर करण्यात तिन्ही नेत्यांचा हात. मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. तर समाजाच्या हितासाठी सरकारचं काम. चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया. तुळापूरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन. मला या कार्यक्रमाचं आमंत्रण रात्री 10 वाजता आलं. फक्त एक शंभू भक्त म्हणून या कार्यक्रमाला गेलो. कोल्हेंची प्रतिक्रिया. वाशिम शहरामध्ये 4 मार्चला शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, छत्रपती संभाजीराजे आणि महादेव जानकर उपस्थित राहणार. खासदार भावना गवळी यांची माहिती. मुंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या रस्त्यावरील काँक्रिटीकरणाच्या कामाला मंजुरी. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून कामाचा शुभारंभ. तर कपिल पाटील फक्त श्रेय लाटण्याचं काम करतात. शरद पवार गटाचे पदाधिकारी सुरेश म्हात्रे यांचा आरोप. मार्चच्या पहिल्या 15 दिवसांमध्ये राज्यभरामध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या 5 सभा होणार. महाराष्ट्रामध्ये साकोली, नवी मुंबई, मुंबई, हातकणंगले आणि सांगलीमध्ये सभा होणार. मुंबईमध्ये 5 मार्चला एमआयएमची बैठक होणार. बैठकीमध्ये एमआयएम कुठून लोकसभा निवडणूक लढणार, त्यासोबतच खासदार इम्तियाज जलील यांना कोणता मतदारसंघ मिळणार हे सुद्धा ठरणार असल्याची माहिती. उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येणार. यावेळी कीर्तनकारांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांना फेटा घालून सन्मान करणार येणार. सत्कार सन्मान करणार. त्यासोबतच निवडणुका समोर ठेवून हा कार्यक्रम आयोजित केला नाही. गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य. ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांना आर्थिक गुन्हे विभागाचं समन्स. शिवसेना पक्षफंडाच्या पैशाचा गैरवापर केल्याप्रकरणामध्ये समन्स. मंगळवारी 11 वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. पिंपरी चिंचवड पोलिसांकडून आणखी 43 किलो एमडी ड्रग्ज जप्त. शुक्रवारपासून आतापर्यंत सुमारे 45 कोटी रुपयांचं एकूण ड्रग्ज जप्त.
पुण्यामध्ये पुन्हा एकदा सापडला ड्रग्जचा साठा। विश्रांतवाडी परिसरातून 340 किलोचे ड्रग्ज जप्त। ड्रग्ज प्रकरणामध्ये आतापर्यंत 9 आरोपींना अटक। रायगडच्या उसळी गावाच्या जवळ टोल नाक्यावरती आमदार महेंद्र दळवी यांच्या गाडीला अपघात। दुचाकीस्वार आणि दळवींची कार समोरासमोर धडकली। दुचाकीस्वाराचा मृत्यू तर आमदार दळवींना दुखापत। बुलढाण्यामध्ये शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये तरुणाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल। तरुणानं मिरवणुकीमध्ये गांजा पिऊन महिला आणि मुलींवरती हल्ला केल्यामुळे त्याला चोप दिला। आमदार संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया। बुलढाण्यामध्ये तक्रारदारालाच पोलिसांकडून मारहाण। तामगाव येथील ठाण्यातील धक्कादायक प्रकार। मारहाणीमध्ये तक्रारदार गंभीर जखमी। मारहाण करताना आरोपीलाच बनवायला सांगितला व्हिडिओ। राज्य सरकारनं दूध दरावरती 5 रुपयाचं अनुदान देण्याची घोषणा केली। मात्र दूध उत्पादकांच्या खात्यावरती अजूनही अनुदान जमा केलेले नाही। या प्रकरणामध्ये सरकारनं दूध उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक केली। सुप्रिया सुळेंची टीका। उसाच्या प्रश्नावरती जय शिवराय किसान संघटना सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार। केंद्र सरकारनं जाहीर केलेली FRPची रक्कम मान्य नसल्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक। खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार बबन शिंदे यांच्या ताफ्यासमोर संतप्त ग्रामस्थांनी पाडला गाजराचा पाऊस। पंढरपूरच्या माढा तालुक्यातील दौऱ्याच्या वेळी घडली घटना। अकोल्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांच्या शेतकरी संघर्ष पदयात्रेचा समारोप। 15 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या यात्रेचा 300 गावांमधून सुमारे 400 किलोमीटरचा प्रवास। मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद अभियानाचा आज समारोप। या निमित्तानं सुषमा अंधारे आणि कार्यकर्ते शिवतीर्थावरती बाळासाहेबांच्या समाधीस्थळाला अभिवादन करणार। लोकभारतीचे कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज धारावीमध्ये संयुक्त समाजवादी संमेलनाचं आयोजन। उद्धव ठाकरे सभेला संबोधित करणार। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 12वे घनकचरा प्रकल्पामधील कचऱ्याला आग। अवघ्या काही वेळात आगीनं रौद्ररूप धारण केलं, पण वेळीच आगीवरती नियंत्रण मिळवण्यामध्ये अग्निशमन। चंद्रपूरमध्ये सुरू असलेल्या 3 दिवसीय ताडोबा महोत्सवाचा आज समारोप। चांदा क्लब इथे समारोपीय कार्यक्रमाचं आयोजन। राज्याचा पहिला वनभूषण पुरस्कार चैत्राम पवार यांना प्रदान करण्यात येणार। चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये डेडली बॉईज वाघाच्या 2 बछड्यांनी घेतलं हनुमानाचं दर्शन। पर्यटकांच्या कॅमेऱ्यामध्ये डेडली बॉईजचा व्हिडिओ कैद। छत्रपती शिवरायांचं चरित्र महाराष्ट्राला शिकवण्याची गरज। राजांचे सेनापती, अंगरक्षक, वकील मुस्लिम होते। त्यांनी कधीही मुस्लिमांना विरोध केला नाही। अबू आझमी यांचं वक्तव्य। तर आताच्या सत्ताधाऱ्यांना शिवरायांकडून शिकण्याची गरज, आझमींचा टोला। जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा भव्य प्री वेडिंग सोहळा। आंतरराष्ट्रीय पॉप गायिका रिहानाचा सैराट गाण्यावरती सोहळ्यामध्ये डान्स। अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री वेडिंग सोहळा दिमाखामध्ये सुरू। अनेक सेलिब्रिटींची कार्यक्रमाला हजेरी। पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज शोएब अख्तरला कन्यारत्न। सोशल मीडियावरती फोटो शेअर करत शोएब अख्तरची माहिती। नेटकरांकडून अभिनंदनाचा वर्षाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।